नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतात चांगलं पाणी असावं, चांगली शेती करावी. मात्र शेतामध्ये पाणी जरी असलं पण लाईन टिकत नाही. वेळेवर पाणी द्यायचं त्यावेळेस लाईन नसती आणि आता त्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप अशी शासनाने योजना आणलेली आहे. आता त्यामध्ये मी एक या अगोदर व्हिडिओ बनवला. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आम्ही या अगोदर फॉर्म भरले, 2 वर्ष झाले आम्हाला मिळालं नाही, कोणी म्हणलं 1 वर्ष झालं आम्हाला मिळालं नाही. मात्र मित्रांनो, या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. आता काही शेतकरी म्हणाले की आमच्या शेतात अगोदर वीज आहे, मग आम्हाला मिळेल का? मग कोणी म्हणलं आमच्या शेतात शेततळ आहे, शेततळ्याला मिळेल का? किंवा आमच्या शेतात विहीर नाही, जवळून नदी वाहते, नदीला पाणी असतं, मग आम्हाला मिळेल का? तर या सर्व प्रश्नांची, जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे निराकरण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि महत्त्वाचं मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांचा या अशा योजनांवर विश्वासच नसतो. त्याचं कारणही तसं आहे, कारण या अगोदर 2-2 वर्ष झालं शेतकऱ्यांनी अर्ज भरले. शेतकरी त्यासाठी परेशान झाले. 7/12 आणा, होल्डिंग आणा, फॉर्म भरा, MSEB जा, इकडे भेटा, ऑनलाईन करा. पण आणखीही 2 वर्षे झाले शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेले नाहीत. आता त्यामध्ये असं एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस सुरू झाली होती ही सौर पंप योजना, एकदम पहिली अटल कृषी सौर पंप योजना, तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी अर्ज भरले पण पैसे भरण्याची लिंक आली त्यावेळेस आता मित्रांनो, या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या शेतात विहीर आहे पण 7/12 लावलेली नाही, मग आपल्याला मिळेल का? तर मित्रांनो, मला हे सांगायचंय की ही योजनाच अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार. मग त्याच्या विहिरीवर वीज जरी असेल, त्या शेतामध्ये शेततळ असेल किंवा विहीरही नाही, शेततळही नाही, पण त्या शेतकऱ्याच्या शेताजवळून एक चांगली नदी वाहते, त्या नदीला पाणी भरपूर असतं किंवा मोठा डव साचत असतो, त्या डवामध्ये पाणी राहतं आणि जास्त पाणी आहे, भरपूर पाणी आहे की ते शेतकऱ्याला पुरेल एवढं पाणी आहे. तर अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि महत्वाचं की आपण काही गोष्टीत विश्वासच ठेवत नाही. आता आपल्याला आपल्या हातात काही दुसरं नाही, विश्वास तर ठेवावाच लागेल, कारण सध्याची जी शासन व्यवस्था आहे हिच्यावरचा विश्वास शेतकऱ्यांचा उडालेला आहे. कारण पीक विमा वेळेवर येत नाही, कारण 2-2 वर्ष पीक विम्याला लागायले. अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचा सर्वे करू, 15 दिवसात पेमेंट करू, लगेच शेतकऱ्याच्या खात्यात देऊ, अशा घोषणा केल्या जातात आणि 2-2 वर्ष ती अतिवृष्टी येत नाही किंवा कधी कधी येतच नाही. किंवा ज्याचं नुकसान होतंय त्याला येत नाही आणि ज्याचं नुकसान होत नाही त्याला येत आहे, अशा भानगडी होतच राहतात. पण काय आहे, आपल्याला बी ह्या व्यवस्थेवर विश्वास ठेवावाच लागेल, कारण जी योजना आणलेली कायद्यान्वये असते त्या योजनेच्या आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. मग मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेततळ केलेलं आहे, मोठं शेततळ आहे, शेततळ्यात भरपूर पाणी आहे, अशा शेतकऱ्याला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण पूर्ण जे काही माहिती त्या संबंधित येईल, अर्ज कसा करायचा, पेमेंट कसं करायचं, ही सर्व माहिती आणणार आहोत. आणि महत्वाचं मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात की अर्ज भरल्याच्या नंतर पेमेंटची लिंक आली की लगेच पेमेंट करण्याला गडबड करतात. तसं करायचं नाही मित्रांनो, कारण पेमेंट पैशाच्या बाबतीत काही मेसेज आले, काही झाले तर त्यावर आपल्याला गैरप्रकार सुद्धा होण्याची भीती असते. त्यामुळे अशा काही लिंक आल्या लगेच पेमेंट करायची अशी गडबड करायची नाही. जो कोणी माहितगार असेल अशा व्यक्तीकडून ही माहिती घेऊनच करायचं. त्यामुळे याबाबतची सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून सौर कृषी पंपाबाबतची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कोणत्या पोर्टलवरून करायचा, कारण यासाठी आता नवीन वेबसाईट झालेली आहे. ज्या जुन्या वेबसाईट होत्या PM कुसुम किंवा सौर कृषी अटल पंप किंवा मुख्यमंत्री सौर पंप, तर त्यापेक्षा आता ही वेगळी नवीन वेबसाईट झालेली आहे. या वेबसाईटवर अर्ज कसा करायचा, त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, शेतकऱ्यांना पैसे भरते वेळेस काय काळजी घ्यायची आहे, पुन्हा शेतकऱ्याचा आता पैसे भरल्याच्या नंतर काय स्टेटस आहे किंवा अर्ज भरल्याच्या नंतर त्या अर्जाची स्थिती काय, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे शेततळ आहे त्याला सुद्धा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे, आता बरेच शेतकरी असे असतात की 2 भावाची शेती असते, विहीर एका भावाच्या नावावर असते
आणि शेततळ ज्या शेतात असतं ते दुसऱ्या भावाच्या नावावर असतं, तर त्या विहिरीवाल्यालाही मिळणार आणि ज्याचं शेततळ आहे त्याला सुद्धा सौर पंप मिळणार. कारण प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप देण्याचा या योजनेच्या माध्यमातून शासनानं निर्णय केलाय. आणि त्याही पुढे जाऊन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली की आता आपण पाणी द्यायचं म्हणजे काय रोजच देत नाहीत, आपल्याला ज्यावेळेस पाणी द्यायचं त्यावेळेस देतो, पण ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं काम नाही मग आपलं ते सोलर बसवलेलं आहे, ते सोलर सूर्याच्या उन्हाच्या माध्यमातून ते वीज तयार करणार आहे. आणि मग आपल्या शेतावर अगोदरच लाईन आलेली आहे, मग त्या लाईनच्या माध्यमातून आपल्या त्या सोलर मधून जी तयार होणारी वीज आहे, ज्यावेळेस आपल्याला तिचा वापर करायचा नाही अशा वेळेस ती सोलर वीज आपल्याला विकता सुद्धा येणार आहे. अशी सुद्धा योजना शासन आणणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघत असाल कुठंही आता खेड्यापाड्यानं जिथं कुठं मोकळ्या जमिनी आहेत, माळरान आहे, अशा रानावर सौरचे मोठमोठे प्रकल्प होत आहेत. कारण सौरच्या माध्यमातून वीज ही उपलब्ध होत आहे. मग शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे भविष्यात. कारण ज्यावेळेस आपल्याला मोटर लावण्याची गरज नाही तशा वेळेस त्या आपल्या सौर पंपाची जी वीज तयार होणार आहे ती आपल्याला MSEB ला विकता येणार आहे. आता तुम्ही म्हणता की मग सगळ्यांनाच विकली, सगळे सौर पंप शेतकऱ्याला मिळणार, मग सगळ्यांनाच वीज विकल्यावर ती वापरणार कोण? तर मित्रांनो, या मोठमोठ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत मोठमोठ्या शहरांना, त्या कंपन्यांना ही वीज आपल्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणजे भविष्यात त्या सौर पंपाजवळ एक मीटर बसवल्या जाईल. जसं आता ही योजना घरोघरी जे सौर कृषी जी योजना बसवल्या जातात सौरच्या, तर त्यावर ती वीज विकता येते. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातून ती वीज विकल्या जाणार आणि ती कंपनीला जाणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार. अशी सुद्धा ही योजना आलेली नाही, पण आणण्याचा शासनाचा मानस आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पुन्हा काय केले, शेतामध्ये विहीर खाणलेली आहे पण ती विहीर 7-12वर लावलेली नाही. असे सुद्धा शेतकरी कमेंट करीत आहेत की मग आमची विहीर आहे पण 7-12वर लावलेली नाही. तर त्या शेतकरी मित्रांनी आपली विहीर ई पीक पाहणी जे ऍप आहे, आपण जी शेताची पिकांची ई पीक पाहणी करतो त्या ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून ती विहीर आपली 7-12वर लावून घ्यायची. 7-12वर लावल्याच्या नंतर सरासरी 1 महिन्याच्या आत ती आपली 7-12वर लागल्या जाते आणि आणखी या पोर्टलवरून अर्ज करणे सुरू झालेले नाही. त्यामुळे तोपर्यंत आपली विहीरही लावणं होते आणि विहीर लावल्याच्या नंतर आपल्याला या माध्यमातून अर्ज सुद्धा करता येईल. आणि जर एखाद्या वेळेस नाही लागली आपली विहीर तर आपण ई पीक पाहणीद्वारे ज्यावेळेस ऑनलाईन करू त्यानंतर तलाठ्याला जाऊन भेटायचं आणि त्यांना सांगायचं की मी ई पीक पाहणीद्वारे ऑनलाईन केलेली आहे, माझी विहीर 7-12वर का आली नाही, आणि त्यांच्याकडून ती 7-12वर लावून घ्यायची. म्हणजे आपल्याला पुन्हा तीही एक अडचण दूर होणार आहे. ज्यांचं शेततळ असेल त्यांना तर काही अडचणच नाही, कारण त्यांचं शेततळ तिथं असणार आहे, त्यांनी योजनेच्या माध्यमातून घेतलं असणार आहे, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि त्यानंतर बोरवेल आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी बोरवेल घेतलेले आहेत तर बोरवेलवर सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे वाहणारी नदी असेल, बोरवेल असेल, शेततळ असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून सौर पंप मिळणार आहे आणि त्यामधून मग शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा, सौर पंपाच्या बाबतीत जी काही इत्यंभूत माहिती असेल ती आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. आणि पुन्हा तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच आपण कमेंट करून विचारू शकता. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.